नोकरानी ना कामच करत नाही व्यवस्थित. नुसती तिथं नट्टा फट्टा पाहिजे आपण. मला वाटतं हा खप्पा घरी नट्टा फट्ट्यातच घालीत असं लय वेळ लावती. मला तर वाटतंय आज ना आजीला थोडीशी लाडी गोडी लावून पाहू. झालं तुम्हाला काही आज बायको पण घरी नाही. आज ना पाहतोच मी काही झालं तर ट्राय मारायला काय हरकत आहे. मालक तुम्ही कधी आलात? काही नाही. काय झालं असं का बघताय? भूक लागली का तुम्हाला? बोला ना. मला शिकवणं धरायचं. काय हातात काय पण लाटणं. मला ते काय ना, तुम्हाला ते बायकांचे कामं नाही जमणार तुम्हाला करायला, ते आम्हालाच जमतं. मी तुला धरता येतं का पद्धतशीर? काय लाटणं हातात. हा म्हणजे ते कसं आता चपात्या करायची आम्हाला सवय असते त्यामुळे धरतो आम्ही. हा काय झालं बोला ना. आज छान साडी घातली तू. हो का? ते असं काय केलं तू? काय नाही, ते थोडं खाली गेलती ना साडी म्हणून. हा का? तुम्हाला काही पाहिजे होतं का? आज एकच नंबर दिसते बरं का तू. हो का? का बंद करताय? मला ना हं. मला ना काय झालं सांगा ना. तुम्हाला भूक लागली का? मी जेवायला वाढू का तुम्हाला? मला तर आज तुमचं काही वेगळंच वाटतंय. काय झालं? मी स्वयंपाक नको करू का आज? बाहेर काही खायचं का तुम्हाला? आज तू आहे ना अशी दिसती ना का विषय नाही. हा आकडा थोडा मोकळा कर ना. आता तुझ्या जर केसामध्ये जर गजर असता ना तर तू एकदम अशी अप्सरा दिसली असती. तसं काही नाहीये मला. आता कसं हे सरळ कर ना. ते काम करता करता नवरा बहीण तिकडे उलटा नाही तर. नाही हो, मला कसं काही नका बोलू. तुला एक विचारू का? हो बोला ना. का ग तू असं लोकांच्या इथं काम करीती. तुझा नवरा एवढा गरीब नवरा तुझा, तुला काम करावं लागतं. तू एवढी सुंदर देखणी एकदम अशी लॉलीपॉप आहे तू. आणि अशी म्हणजे भजाच्या कशा नाद लागली. अहो मला आता किती गेलं तर तो नवराच आहे ना माझा. आणि पिणारा वगैरे असला म्हणजे काय झालं, शेवटी तो माझा नवऱ्याचा आहे ना, त्यामुळे मला पण कामं करावं लागतात. आणि काम नाही केलं तर मला पैसे कुठून भेटणार? खाणार कुठून मी पोटाला? हा का? म्हणून मी तुमच्याकडे कामाला आहे. कधी ड्युटीला जातो तो? ते कधी मध्येच ड्युटीला जातात फक्त, नाहीतर असेच पिऊन इकडे तिकडे पडलेले असतात. मग तो पडलो इकडे येत आहे ना. मग कशाला? रात्रीच करायला काय काम. अच्छा, म्हणजे तुम्हाला रात्रीला पण लागतंय का? 2 टाइम करून द्यायचं आहे ना काय खायला. चालेल ना मालक. तुम्हाला जर तसं काही वाटत असेल ना तर मी 2 टाइम तुमच्यासाठी करून द्यायला तयार आहे. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. हा ठीक आहे. मस्त असं गरम होऊन करून देत आहे मला. काय पोळ्या गरम देत आहे असं. हा, मी तुम्हाला सगळं स्वयंपाक 2 टाइमचा पण गरमच देत जाईल, थंड नाही देणार. चालेल ना? चालेल ना. ठीक आहे चालेल. मग आता तुम्ही जा, मग मी ते पूर्ण करून घेते आणि तुम्हाला जेवायला नंतर आवाज देते. या तुम्ही मग नंतर. कशाला जा? बाहेर. थांब एक मिनिट. पुढे काय झालं? तिथं काहीतरी दिसत. अरे ते बापरे. थांब काय झालं मला? हॅलो थांब ते काहीतरी आहे. थांब अहो मला मोठा मच्छर आहे. कुठे काढा लवकर. थांब मी करतो. मालक मला लय भीती वाटते बरं का त्याची. गेला. निघाला का? हा. अरे बापरे. काय होतं? मच्छर. इतका मोठा मच्छर होता का? मारला मारला का? मारला. मला ना म्हणजे असं छोट्या छोट्या किड्यांची फार भीती वाटते बरं का. आणि मी आता काही ते घर क्लीन करत होते ना, तेव्हाच पडला असेल तो अंगावर माझ्या. पाल मालक कुठे गेली का? घाबरली काय? अहो मालक, मला ना तुम्हाला सांगायचं लक्षातच नाही राहिलं. मला ना पालीची खूप भीती वाटते बरं का.
अरे बापरे. थांबतोय कान फुकतो हो थांबतोय कान फुकतो हो घाबरू नको रिलॅक्स इकडे. मालक मी काय म्हणते, तुम्ही ना घरातल्या पाली वगैरे ना असं काढून टाका बरं का, कारण ना मी पालीनं खूप भीती आहे बरं का, मला लई भीती वाटते त्यांची. तुला भीती वाटली का बेडरूम मध्ये येत आहे कशाला? माझ्याजवळ बसायला. अच्छा हा मी पण मग असं दिसूस तर मी कशाला थांबू इथं, मला भीती वाटते ना. मग तुम्ही एक विचार हा विचारा ना. तो मोठा जरा तोंड पडतो हा मग तुला जर काही होत असलं मग काय करते तू? काय बोलताय मालक तुम्ही असं? सांग ना. अहो नाही तसं काही नाही करत. तू एवढी भारी देखणी. मला काय का ना तुम्ही हे नका ना करू असं, कारण मी तुमच्या घरात नोकरांनी सारखं असं म्हणजे तुम्हाला जेवण बनवून देते, तुमच्या घरात काम करते मी, आणि तुम्ही माझ्यासोबत नाही बोलू शकत असं. मालकीन बनते काय घराची? काय मालकीन बनते काय घराची? मी म्हणजे असं कसं बोलताय तुम्ही? तुला मालकीन बनवतो ना मी. तुला दुसरं घर घेऊन देतो मी राहायला, तिथंच राहतो आपण दोघं जण. तो नवऱ्याला सोडून दे. अहो नाही ना, असं नाही करू शकत मी, माझ्या नवऱ्याला तर सोडू नाही शकत. पण मग तुम्ही घराचं वगैरे बोलताय, त्याची तर गरज आहेच मला. मला घर पण नाहीये खरंच राहायला. 40-50 लाख जाऊ दे, काय अडचण नाही. तुला मी देतो घेऊन. तिथंच घेऊन जाईल मी तुला. काय? खायला प्यायला. हा घर असलं तर खायला प्यायला तर करावंच लागेल ना तिथं. तिथंच करी जाऊ आपण 2 टाइम. काय? स्वयंपाक पाणी तुला मला दोघं मिळून करी जाऊ आपण. म्हणजे तुम्ही पण करू लागणार का मला? बेलनं धरू लागणार. लाटायला शिकव ना मला. हो का? लाटणं धरू लागणार. हा ठीक आहे. आता नंतर तुम्हाला माझ्यासोबत जर शिकायचं असेल जेवण बनवायला तर मग चला मी शिकवते. तुला आवडली यार आपल्याला. हो का? तुमची आवडली. आणि जेव्हा ती पाला आली ना तेव्हा तू अशी घरी ना, तुला सांगतो नुसतं मला असं 1100 वॅटचं डायरेक्ट तुला सांगतो तेव्हा पायापासून नुसतं 1100 वॅटचा करंट लागला. असू द्या, चला मी तुम्हाला शिकवते ना. तुम्हाला हे नको ना, मला तुम्हाला काय दुसरं शिकव ना काही. काय शिकू? शिकव ना काहीतरी. पण मला दुसरं काय नाही येत ना मालक. असं घरातलं झाडून वगैरे काढायचं आणि परत भाजी स्वयंपाक आणि कपडे धुवून घ्यायचे, बसून भांडे घासायचे, बस मला एवढंच जमतं. आणि बाकी मग घर वगैरे कधी खराब झालं ना तर मी जाळ्या काढते बस. ह्यातलं काही शिकायचंय का तुम्हाला? मी एवढंच म्हणजे घर कामच करते ना, बाकीच काही नाही जमत. मला ना असं झालंय का तुला मला थोडीशीच वाटत नाही काय माहिती का बरं असं? म्हणजे तुम्हाला काय करावं वाटतंय? मला का तुझ्या नवऱ्याबरोबर जे करते ते. मला काय बोलताय तुम्ही असं? हा घर वगैरे तुम्ही घेऊन देणार तिथपर्यंत ठीक आहे, पण मग ती गोष्ट कशी काय जमेल? ऐक ना, अहो मला नाही ना करू शकत मी असं. समजून घ्या ना थोडस तुम्ही, कसं जमेल? तू पण समजून घे ना थोडस. ती मालकीन 8 दिवस झाली घरी नाही. मग घ्या ना बोलून त्यांना. नाही बोलायचं तिला का? तूच लागते मला. मालकीनचं आता तिकडे जाळ करून देऊ आपण, त्याच्यावर डिझेल टाकून पेटून देऊ तिला. तूच मालकीन आता इथली. अहो मला कसं कसं, पण असं शक्य होईल का हे? उद्यापासून तुला मी कामवाली नाही म्हणणार. मग चांदणी 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 मालकीन. छान आहे नाव, आवडलं मला. मग चला पहिले तिकडे चाल ना. इकडे कुठे? आपण तिकडे करूया ना. पहिले तिकडे चाल मग इकडे येऊ. इकडे कशाला आपण? कशाला? हा समजलं मला, पण इतकी घाई चांगली नसते. हा एक राऊंड मारून मग शिकवलं मला. अहो पण मी काय म्हटलं, एवढ्या लवकर एवढी घाई करणं चांगलं नसतं. जर तुम्हाला खायचंच असेल काही करावंच लागते कोणत्या गोष्टीला. काही जर केली नाही ना तर मग काही गोष्टी राहून जातात. अच्छा, काही गोष्टी वेळेत झालेल्या ना बऱ्या असतात. चल मग आता एकदा जायचंच का? हो एकदा फक्त. मालक आता दिवसभराची कामं कोण करायची बरं? तुम्ही करू लागणार आहे का? मला कुठे गेले तुम्ही? तू असं काम केलंय ना काय विषयच नाही. हो का? मग दुसरं जेवण नाही करायचं का? मला असं वाटतंय तुला सोडूच नाही असं झालंय ना मला.
खूप वेगळं होतंय. परत परत हो मालक, नाही नाही नाही. ऐक, आज किती राऊंड द्यायची? तसं काही नाहीये, काही नका बोलू तसं. आता झालंच नाही एकदा तर मग कशाला बोलताय बरं. बरं मी काय म्हणते ऐका ना, तुम्ही मला बोलले होते ना मालकीन 8 दिवस झालं गावाकडे जाऊन बसलेली आहे. त्यांना पण घ्या ना बोलून. ऐकत जा बरं तू. हो, मला ऐकलं. ऐकत येतो काही गोष्टी. हो पण मग आताच तर तुम्ही मला तिकडे घेऊन गेले, बरं तुमच्यामध्ये एवढी एनर्जी कुठून येते हो? एनर्जी माझ्या विषय आहे का? हो का? खूपच तरी लागली. चला ना मग मी जेवायला देते ना तुम्हाला. ती भूक नाही का? मग ती भूक नाही. कोणती भूक? तुमचं काही पण आपलं बाबा. बरं मी घेऊ का स्वयंपाक बनवून? स्वयंपाक बनवू का मी? इकडे पहिले. काय झालं? इकडे पहिले. अहो मालक, हे काय चालू आहे? हा मालकीन ते माझ्या डोळ्यात कचरा गेलता आता. सांगणे एवढी चिटकून चिटकून हे केलं तू काय? तुम्ही तर बोलूच नका हो. काय करताय तुम्ही हे? हा चांदणी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. अं, चांदणी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. तिचं नाव ना दारू पिऊन त्याला कोणतरी उडवलंय. हा मग ते मला धीर देत होते. म्हणून तू एवढं खुशीमध्ये दात काढून आता पडेल होती काय मध्ये? रडत होती मी. रडत होती मी तिथं अहो माणूस रडतं कसं काय कसं हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तुम्ही मला शिकवता का रडत होती? मिठ्या मारत होते चांगले एकमेकांना. नाही मालकीन खरं माझा नवरा मालकीन माझा नवरा. तिकडे होय तू लांब होय माझ्यापासून. मा नवरा मा आमकन माझा आमका तो घरी जाऊन तो नवरा पाहिजे ना तू. इकडे दुसरे नवरा काय सापलो राहिली. तू येणार नव्हती मग कस काय आली तू? येणार नव्हती कस काय आली म्हणजे? हा तू तर येणार नव्हती ना. मला म्हणजे दिवस द्यायचंय मग कशाला आली तू? घर माझं आहे. मी पाहिजे मला यायचं का नाही यायचं. मला हा आई ते बिळात मागोबा घुसला तर घुसला वरून मला शांतपणा शिकू राहिला का? हा मालकीन त्यांना नका ओरडू, त्यांची काही चुकी नाहीये. का ग सटवे त्यांना नको ओरडू म्हणजे कोण आहे ते? मालकीन ऐका ना, ते मला काही तुम्ही मालकीन आहे माझ्या, असं काही नाहीये. आणि त्यांनी काही चुकीचं नाही केलं. ते बरोबर मिठा मारित होते है ना, अशा मिठा मारित होते. अहो. गोड वाटत होतं तुला? अहो मालकीन तसं काही नाही केलं त्यांनी मग खरंच. अहो झापड झुपे त्यासारखे 56 कामावाले येऊन गेलेत नाही का? मला माहितीये कामावाले बाय कशा राहते म्हणून. मालकीन मी तशी नाही हो. तुम्ही तर लांबच राहा माझ्यापासून. हा काय 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 करत होते? मिठा मारत होते आपलं भांडण. हे बघ काजल, तू नियंत्रण बिघडू देऊ नको. तुमचं नियंत्रण आहे का? तुम्हाला स्वतःला नियंत्रण आहे? हा आपल्या दोघांचे भांडण इकडे काय करत होते तुम्ही? इकडे कशा मिठा मारित होते मला दाखवा. मालकीन ऐका ना, नका ना मारू तुम्ही त्यांना. तू त्यांचं आत्ताच्या आता निघ. काय करत नाही माझ्या इथं थांबायचं नाही. अहो, तुझं किती पेमेंट झालं? मालकीन मला कामवून नका काढू. मला जर तुम्ही कामवून काढलं तर मी काय खाऊ? तुझं किती पेमेंट झालं ते सांग मला. किती झालं? 2 हप्ते आले तुला कामाला लागून. हा जाय मी फोन पे करते. निघ आजपासून तुझं काम संपलं. अहो मालकीन नका ना असं करून. तुमच्या पाया पडते हो, नका ना असं तुमच्यासारखे अशा बाया ना दुसऱ्यांच्या नवऱ्याला नादी लावतात ना, याच्या पाहिजे चांगल्या चांगल्याच्या सरबरबाद झाले. हा तुम्हाला लाज नाही वाटते? तुमच्या घरच्या नवरे कमी पडत का तुम्हाला? अहो मालकीन असं काहीच नाही झालेलं. तुम्ही आमच्यावर रिकामच हे करताय. रिकामच हे करताय ते करताय. अगं मी सगळं पाहिलं. अर्ध्या तासापासून बाहेर उभी होती मी. सगळं दिसलं मला त्या खिडकीतून. पडदा लावायचं विसरू. हा ना म्हणजे पडदा लावला ना चांगला कार्यक्रम करता आला असता. हा त्याच्यात माझी नाही चूक काही. तू किती चांगलं आहे ना हे मला चांगलं माहिती कळलं का? माझी चूक नाही पण याच्यात काही. कोणाच चूक आहे? तुझी. काय मग तू महिन्यापासून गेली तिकडं, मग मला कोण खोगाली? तुम्ही शांत राहा एकदम. तुम्हाला आहे ना मी तर सोडणारच नाही. पण पहिली हिचं पुरं करते. चल जाई तू आत्ताच्या आत्ता नाही. आणि याच्यानंतर राहू दे ना काजल, झाली काय झालं? तुझी. एक काम कर तिला राहून दे मी जाते निघून. अहो मालकीन नाही मी जाते. आणि तू ना तुझ्या नवऱ्याला दुसरी बायको आणली का त्यांनी? नाही ते एखादी त्यांना मी एक काम करते तुझ्या घरी कामाला राहते मी. कसं आहे तू माझ्या घरी राहिली नाही, कामाला. मालकीन नाही असं नका बोलू तुम्ही. हा. मीच आणि जे तू माझ्या नवऱ्यासोबत केलं ना तेच मी तुझ्या नवऱ्यासोबत करते. मग तुझ्या मनाला काय कसं वाटतं? तू एक नाही, तू कर जाय. अहो मला काय करते? ठीक आहे मग तुझा नवरा मी हे करते. नाही मी काम. शिळ्या खाऊन पूर्ण वाजता घाला ना. ओ नाही मालकीन मी काम सोडते. मग तुम्ही माझी परवानगी आहे तुला. माझी हा ना करू परवानगी शकते. आहे. आणि ऐक ना मी बोलते तिच्याशी. तू एक बाई आहे ना, तुला मन असं बाई सारखंच आहे की नाही? हो. जर मी तुझ्या नवऱ्यासोबत जर अशा काही गोष्टी केल्या तुला कसं वाटत याचा विचार केला तू? कर ना, माझी परवानगी आहे तुला.
चालेल मी करते तिच्या नवऱ्यासोबत, तुम्ही दोघं राहा. सांगा राणीसारखं राज्य करा माझ्या घरात. नाही नाही मला काय नाही, अडचण नाही, नाही. मालकीन, जायला होतं. नका तुम्ही जाऊ. चालली मी ते जाते. नाही मी जाते चांदणे तू जाऊ दे, गपचूप बस तू. नको मला जाय. मला हा, नाही ठीक आहे. करायचं. अशी अहो, महिनाभर- मालकीन, ऐका ना. महिनाभर तिने मला विचार नाही केला ना, आता काय विचार करते जा, जा. अरे तिच्यासारखा निर्लज्ज माणूस आहे ना आजपर्यंत बघितला नाही मी. काय काय मग मला मारून टाकते काय आता? मारून चांदणे वाचव, चांदणे वाचव, टाकते. चांदणे वाचव. अहो, मालकीन, काय सोडा त्यांना, नका मारू. चांदणे वाचव. तुला जायचंय का नाही माझ्या हा, मी घरातून? जाते. निघ मग लगेच. मी जाते पण तुम्ही दोघं चांगले राहा, फक्त भांडण नका करू. मी जाते. मी याच्यासोबत कसं राहायचं काय राहायचं ते मी बघल. चांदणे, तुला मी एकट्यानेच वाटणार. तुला मी तुझ्या घरी जाते मी. अहो मला काय बोलताय तुम्ही असं? ते मालकीन समोर नका बोलू असं. मला आधी नाही माझ्यासमोर आता राहिलंच काय, सगळं सोडलंय त्यांनी. चांदणे मी तुला अहो मालक, चांदणे. मालक पाहते ना किती दिवस काय राहतं तुमचं. नाही ना, नाही थांब थांब नाही मी जाते जाते जाते. घरी नेऊन सोडतो. नको मालक, नका तुम्ही थांबा, मी जाते. चांदणे, चल तुला. नको, ऐक, नको. हे घर आहे ना, हे घर माझ्या बापाचं घर आहे, कळलं का? आता तू ये रे माझ्या घरात परत, मग तुला सांगते मी. हा निक निक, आता परत यायचं नाही. तिकडच पाहिजे, फुटपाथवर राहत होता पहिले तिकडच राह. तुला घरात ठेवायच्या लायकीचं नाही. याच्यासोबत दया माया केली. हा विचार केला मी का बाई जाऊ दे, विचार आणा ते, आपण याच्या संग लग्न करू. मी लग्न केलं, माझ्या बापाच्या घरात आणून ठेवलं आईच्या बिळात नागोबा. माझे आई बाप दुसरीकडे गेले राहिले याच्या पायी, आणि ह्यो दुसरा बाळांना चाकू राहिला. माझ घरात राहून राहून मला म्हणतो नाही नाही तुझा आहे म्हणजे मी कुठं जाणार माघार सोडून, तिकडे उलट ना. आता ये फक्त तुला आणते का.